नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे। शेतकऱ्यांना मिळणार नवीन मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे। त्या रिलेटेड एक न्यूज आहे, एक बातमी आहे। त्या रिलेटेड मी डिटेल सांगणार आहे की कोणत्या विभागातर्फे मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे, पात्रता काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती सांगणार आहे की जो मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे त्या रिलेटेड डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहू शकता, मी जे थंबनेल लावलेलं आहे त्यावर लिहिलेलं आहे डिटेल की मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे आणि कोणत्या अटी शर्ती काय आहेत आणि कोणत्या न्यूज पेपरची किंवा न्यूजची हे आर्टिकल आहे हे तुम्हाला माहिती आता सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता, लोकमत ह्या न्यूजपेपरमधील ही न्यूज आहे। लोकमत ॲग्रो स्मार्ट शेती समाज कल्याणकडून ट्रॅक्टरसाठी 90% अनुदान, अर्ज कोठ्यानी कसा करावा। समाज कल्याणकडून ट्रॅक्टरसाठी 90% अनुदान मिळणार आहे आणि अर्ज कोठ्यानी कसे करावा अशा प्रकारची हेडलाईन आहे। डिटेल बघू आता आपण। डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केली। यासाठी 90% अनुदान देण्यात येते। या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता 3,15,000ची आर्थिक मदत करण्यात येते। यात बचत गटाला केवळ 10% वाटा भरावा लागतो। केवळ 35,000 रुपये त्यांना भरावे लागतात। म्हणजे 90% अनुदान मिळणार आहे बचत गटांना, 10% वाटा भरावा लागणार आहे बचत गटाला आणि म्हणजे 10% वाटा म्हणजे 35,000 आणि खरेदीसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3,15,000ची आर्थिक मदत करण्यात येणे अशा प्रकारचे सांगितलेले आहे। योजनेची उद्दिष्टे काय आहेत? अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिवेटर किंवा टोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी रुपये 3.15 लाखाची आर्थिक मदत दिली जाते। अशा प्रकारची डिटेल माहिती तिने सांगितलेली आहे। पात्रता काय असावी लागते, याच्यासाठी पात्रता काय आहे? अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत। तसेच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत। म्हणजे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत। ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीवर रुपये 3.15 लाख शासकीय अनुदान अन्य राहील। ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर अशी असते निवड प्रक्रिया। तुम्ही पाहून घ्या काय आहे निवड प्रक्रिया। सुरुवातीला बचत गटाची किंवा लाभार्थी सदस्याची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा लागतो। आपण सादर केलेला अर्ज वैध झाल्यास या अर्जाची सारांश प्रिंट सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून ऑनलाईन सादर करावी। यानंतर वैध झालेल्या सर्व अर्जामधून चिठ्ठीच्या मदतीने लाभार्थ्याची निवड केली जाईल। लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याची व वाहनांची पावती ऑनलाईन सादर करणे। सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा GST क्रमांक, पावती क्रमांक, उपसाधनांचे अनुक्रमांक इत्यादी विस्तृत तपशील असणे गरजेचे आहे। मूळ खरेदी पावतीसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात करणे बंधनकारक असते। लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा RTO मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाईन सादर करणे। मूळ वाहन परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक असते। ही डिटेल माहिती तुम्हाला सांगितली आहे की निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर पात्रता काय असावी लागते आणि योजनेची उद्दिष्टे काय आहेत ही डिटेल माहिती तुम्हाला सांगितली आहे की समाज कल्याणकडून ट्रॅक्टरसाठी 90% अनुदान, अर्ज कोठ्यानी कसा करावा, ही लोकमत न्यूजपेपरमधील न्यूज आहे। डिटेल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की शेतकऱ्यांना जो मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे त्या रिलेटेड। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय